लग्न झालं म्हणजे सगळंच मिळवलं का? सगळं सुरू झालं की सगळं संपलं. हाय, मी तनया आणि वेलकम टू द 17th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. धूमधडाक्यात आमचं लग्न झालं होतं, परत मूळ झालं होतं, त्यानंतर देवदर्शनही झालं होतं आणि आता आमच्या संसाराला नवीन सुरुवात होणार होती. पण त्याआधी आजकाल जसं असतं ना, कॅज्युअल रिलेशनशिप, कमिटेड किंवा एंगेज्ड किंवा काय लिव्ह इन रिलेशनशिप, तशी आमची सुरू झाली होती लग्नानंतरची लाँग डिस्टन्स रिलेशनशिप. घरातली पहिली आणि शेवटची सून असल्या कारणाने मी काही दिवस सासरी असावं अशी म्हणजे सासूबाईंची इच्छा होती आणि प्रचंड ॲटिट्यूडमध्ये पुण्याचा जॉब आणि पुणे सोडून गेलेली मलाही पुण्याला येऊन राहायची काही इच्छा नव्हती. नवीन लग्न झालंय, निखिल टाकेल 1-1.5 महिना सुट्ट्या, राहील माझ्यासोबत सिन्नरला असा माझा गैरसमज होता. पण लग्नासाठी काढलेल्या सुट्ट्या, त्याआधी घरासाठी काढलेल्या सुट्ट्या, त्यात प्रमोशनची पेज, विजाची अपॉइंटमेंट यामुळे निखिल लगेच पुण्याला शिफ्ट झाला होता लग्नाच्या अवघ्या 4 दिवसानंतर. आणि इथूनच सुरू झाली होती आमच्या कमी कम्युनिकेशनमुळे आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे ती पेज जी मला डिवोर्सच्या विचारापर्यंत घेऊन गेली होती, ज्याला बरेच अरेंज मॅरेजवाले कपल रिलेट करू शकतील.